करूया. अगदी एक दिमागदार मॅच, वडपे मोहपाडा दोन ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये कित्येक वेळा एकमेकांशी सामने खेळलेत, कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेत, कित्येक वेळा एकमेकांना चार मुंड्या चित्त केलंय, कित्येक वेळा धूल चारली आहे, एकमेकांना खडे चारलेत. आज पुन्हा एकदा त्यांची एकमेकांशी गाठ पडली आहे ठका आणि नैमित्त आहे सदस्य ट्रॉफी आणि ग्रामस्थ मंडळ धामणी चषक 2025 सलग 4थ्या वर्षामध्ये अवतरलेलं हे क्रिकेटचं पर्व. या पर्वासाठी आपण मैदानामध्ये वळतोय. मॅच कडे आपण वळू. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. लेट्स प्ले. काउंटडाऊन स्टार्ट नाउ. 3 2 1 लेट्स बिगिन. प्रारंभ करूयात. शुभारंभ आणि पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता पहा. चांगल्या पद्धतीने बॉलला खेळले. एक धाव मात्र मिळणार आहे. एका धावेनं धावफलक पुढे. संत वाहे इंद्रायणी असं म्हणूया. सुरुवात झालेली आहे ती आपण जर पाहिलं तर अगदी धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. त्या म्हणजेच टोटल धावा झालेल्या आहेत. अकाउंट ओपन झालं टीमचं आणि एक धावफलकावरती पाहायला मिळते. मोहपाडा जी भिवंडीमधून जी आपण पाहतोय अगदी आपल्याला पाहायला मिळेल रसायनीमधून बिलॉंग करते आणि एक भिवंडी परिसरातून बिलॉंग करणारी टीम आहे ती म्हणजेच वडपे. दोघांमध्ये मॅच आहे. चांगल्या खेळाची भूमिका. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. 3 धावा धावफलकावरती जिकडे बिनागड्याचा मोबदला आहे. चांगला खेळ मैदानामध्ये सुरू आहे. सामन्यासाठी आपण वळत आहोत मैदानाकडे. कुठल्या प्रकारचं नुकसान नाहीये. सुरुवात मयूर पवारच्या माध्यमातून 3 धावा आतापर्यंत त्यांना आपल्या संघासाठी दिल्यात. दरम्यान आपण मंचावरती पाहतोय आगमन झालेलं आहे आदिवासी संपादक म्हणून ज्यांची गणना आहे आणि आपण पाहिलं की अनेक स्पर्धांना नियमितपणे ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते त्यांच्या श्रीमती उषाताई वारगडा अर्थातच एक प्रसिद्ध गायक आहेत, त्या गायिका आहेत. त्यांचं इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय गणपतजी वारगडा सर यांचं देखील इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचं मंचावरती आणि त्यांच्या समेत विजय पाटील सरांना आपण पाहतोय ज्यांनी या स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग त्यांना बनवताना पाहिलं होतं. त्यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. त्यांनाही मी विनंती करेन की आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आहे. तसेच आमचे प्रीत लाईव्हचे चंदूदादा फुटाणे यांचं देखील इथं आगमन झालंय. आपलंही आम्ही इथे या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. नो बॉल कॉल दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल की या स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर ॲडव्होकेट निलेशदादा हातमोडे सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे, तसेच भरतदादा मांडे पनवेल तालुक्याचे युवा मोर्चाचे अध्यक्ष भरतजी मांडे साहेबांना आपण पाहतोय खालापूरमधून बिलॉंग करतात. आणि त्यासोबत गणेशजी आडकर सर, प्रतीक पाटील सर उपाध्यक्ष युवा मोर्चा पोईंजे विभाग आणि त्या समेत सुधीरजी पवार सर असतील, अनिकेत वाजीकर सर असतील, स्वागतजी टकळे सर असतील. हा संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय आमच्या नितेश दादांचा आज त्यांच्या वाढदिवसासाठी इथे उपस्थित झालेला आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. टीमची धावसंख्या आपण जर पाहिली तर 8 धावफलकावरती नाही, ऍक्च्युली कॉल आला होता त्याच्यामुळे 9 धावा धावफलकावरती 9 रन्स आपण टीमच्या टोटल खाडवरती पाहतोय. संघाच्या खात्यामध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल आहे खेळू तयार. लढायचं नाही, लढायचं आहे आणि याच हेतून याच उद्देशानं मैदानामध्ये तोंड लपवणारे आम्ही नाही आहोत. अगदी लढण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि खुल्या आम मात्र आता उभानं नडताना पाहायला मिळतो आपण खेळाडूला. सुंदर फलंदाजी आपण तिकडे पाहतोय खेळाडूची. पाहते अप्रतिम संगीत संगीताचे आपण पाहिले तर अगदी लेखनी आणि त्यानंतर गायन जे आपल्याला ज्यांनी दिलेलं आहे ते आमचे विजय पाटील संयोनी डिजिटलचे सर्व त्यांचं इथं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलं आहे इथे मोठ्या फटक्यानं.
भव्य स्वागत. बॉल सीमारेषा बाहेर येतोय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका आणि बॉल सीमारेषा बाहेर. हा आहे षटकार. सुपर सुपर अटॅक चांगला आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर लढाई जारी आहे आणि मॅच भारी आहे. मॅच मध्ये वडपे संघाचे फलंदाज जबरदस्त फलंदाजी करतात. कल्पेश लद्दाख लाकद लाकद यस कल्पेश लाकद हे नाव सर्वांना परिचयाचं आहे आणि त्याला आपण पाहतोय आता मैदानाच्या आतमध्ये तो चांगली लढाई देतोय. दुसऱ्या बाजूला त्याला जोड मिळते पंकज पारदीची. ही जोडी म्हटली तर मग धावा बनवणारी जोडी वडपे संघाची आणि त्यांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटनं दिशा देण्याचा प्रयत्न आहे. पा मोपाडा म्हटलं तर तो देखील तितकाच ताकदवर संघ, खास करून प्रशांत पवार आणि शुभम नाईक या दोघांना आपण पाहतो. त्यांचे आपण पाहिलेले फलंदाजी. दरम्यान आगमन होत आहे मंचावरती मान्यवरांचं आगमन आपण पाहतो. आज संपूर्ण मान्यवरांचा ताफा आहे. या स्पर्धेसाठी विजिट करताना आपण अनेक सारे मान्यवर पाहतो. या स्पर्धेचे आमचे भाग्यविधाते, आमचे या स्पर्धेचे संकल्पक आदरणीय वंदनीय श्रीमान मारुती शेठ भस्मा यांचं इथं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आज आपण पाहतोय अगदी त्यांच्याकडे बघावं आणि बघतच राहावं इतकी सुंदर त्यांची वर्णी त्यांनी आज इथे आणलेली आहे. खूप छान ड्रेसिंग. आणि कुठली टीम? वकील गँग फेरफटका मारते पूर्ण मैदानाला. ते बघा येलो ड्रेसिंग मध्ये तिकडे त्यांना आनंद घ्यायचा या परिसरामध्ये ते आलेत आणि आपण त्यांना पाहू शकतो. मंचावरती देखील अनेक सारे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं स्वागत आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नाहीये मित्रांनो. स्पीडअप करा प्लीज, थोडंसं सहकार्य करा. मॅचकडे घेऊन चालतोय. एकूण धावा 22 झाले धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये बिनागड्याच्या मोबदल्यामध्ये या धावा आपण येताना पाहिल्या. हवेमध्ये खेळलाय, उंच उडालाय बॉल. जेलची चान्स आहे, टीम जाती आहे. विकेट मात्र गहाल होती आता आणि इथून आपण पाहतो पहिला धक्का टीम ओढपेला फलंदाज बाद. रक्तातून वाहते आमचा राजे. तुफान गरजतो, आग ओकतो वाघ मराठी माझा, आणि सन्मान राखतो मान झोकतो या मातीचा राजा. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील आपण त्रिवार मानाचा मुजरा देऊयात. या स्पर्धेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्यत्व साकारिले, गरजून या केलासे हिंदोत्सव साजरा, शिवराया तुझा माझा मानाचा मुजरा. अगदी मॅच मध्ये आपण जर पाहिलं तेवढीच रोमांचकता. एका बाजूने धावा बनल्या पहिल्या ओव्हर मध्ये, दुसऱ्या बाजूने लगेच त्यांच्या विकेट घेताना आपण पाहिलं खेळाडूंना. गोलंदाज तयार आहे. बॅकफुटला जाऊन खेळलेत, फटका छान खेळलाय लॉंग लेगच्या दिशेमध्ये. अजून एक संघर्षाचा शंखनाद फोडणारा A1 क्वालिटीचा दामनी चषकातील हा एक ब्रँडेड चौकार. सुपर सुपर, क्या बात आहे. प्रत्येक बॉल मध्ये आपण पाहतोय घमासान युद्ध असल्याचीच संकेत चिन्ह आहेत आणि संकेत स्थळ आहेत. मॅच मध्ये आपण जर विचार केला तर पहिल्या हाफ मध्ये लढाई सुरू आहे. ज्या लढाईमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल की अगदी आपण इथून पाहू शकतो
दोन्ही बाजूने तेवढेच ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये इथे तालीम आखतायत, प्रयत्न केले जात आहेत, डाव रचले जात आहेत, कट रचले जात आहेत. आणि दोन ताकदवर टीम्स मध्ये आपण ही लढाई इथे पाहतो. टीमची जी धावसंख्या टोटल 27च्या आकड्यावरती, लॉस ऑफ 1 विकेट आपण पाहतो टीम खेळताना. गोलंदाज तयार होईल, पुढचा बॉल. हा 28 धावा. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, सुपर बॉल आहे. गुडलाईन स्पॉटला अपटी बार बॉल. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन, आणि फुल्ली कॉन्सन्ट्रेट ते गुडलाईनच्या बॉल वरतीच करतायत. नेक्स्ट बॉल, अजून एक चांगला चेंडू. क्या बात आहे, वेगळ्याच लय मध्ये आहेत, वेगळ्याच. आणि आज गोलंदाजीमध्ये मोहपाडा संघ आपण पाहतोय, काय जबरदस्त ते लढतात, सुपर खेळतायत. गोलंदाजी ताकदवर, वडपेवरती पूर्णपणे वर्चस्व त्यांचं. कोला टाकायचा प्रयत्न आपण पाहिला, रन्स घेताना आपण पाहतो तिथे खेळाडूंना 1 रन आलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी निघण्याचा प्रयत्न आहे आणि 2 धावा आपण पूर्ण होताना पाहिल्यात. टीमची धावसंख्या एकूण धावा धावफलकावरती 30 रन्स आपण धावफलकावर पाहतोय. 30 धावा आहेत धावफलकावर. स्वरूपात इथे धावा येतात, पंचांचा इशारा, आणि या बॉलवरती धावा मिळतील 4. येतोय हा चौकार. वरती लागलेत 14.57 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक आपण पाहतोय सिद्धार्थचं, अगदी तिसरे षटक आहे सिद्धार्थ पवार. चांगला चेंडू, चांगला चेंडू आहे, फटकेबाजी देखील तेवढी छान. दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडकडे आहेत आणि अंपायर फिंगर गोज ऑन अप. इट्स रन आउट, विकेट पडली आहे. धक्का दुसरा बसतोय टीम वडपेला. सुपर अटॅक प्रत्येक बॉल वरती होतोय, अटॅक प्रत्येक गोलंदाजीमध्ये आपण पाहिलेला. किती क्विक मोमेंटला इथे विकेट घेतली बा. अगदी त्यांना माहिती आहे चालाकी करणं गरजेचं आहे. धावा देखील तेवढ्याच चांगल्या बनवल्यात, 14 ची सरासरी आहे. षटक क्रमांक 3 सुरू असताना या षटकामधून 3 चेंडू झालेत. पुढचे 3 बॉल बाकी आहेत. सिद्धार्थ पवार वरती दिली जबाबदारी. फटका छान खेळलाय, स्ट्रोक भारदस्त आहे, जबरदस्त आहे. वडपेचे फलंदाज पंकज पारधी, ओपनिंग ब्लास्टर या वेळेला, आणि त्यांच्या बॅट मधून आपण पाहतो हा येतोय दणदणीत षटकार. एक्केचाळीस धावा धाव फलकावरती, 15.57
3-8च्या सरासरीनं धावगती. प्रत्येकी फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय हल्ला कल्लोळ फलंदाजी दाखवतोय. सुपर फलंदाजी पाहायला मिळते. वडपे आणि विरोधामध्ये आपण पाहतोय तेवढाच ताकदवर संघ आहे मोहपाडा. दोघांमध्ये मॅच जेवढ्या बनवायच्या त्या विरोधानं प्रतिकार देखील तसेच होणार आहेत, कारण दोन्ही बाजूला तेवढेच ताकदवर आणि तुल्यबल खेळाडू आहेत. मॅच कडे आपण बोलूयात. टीमची धावसंख्या जी आहे ती पहा पहा छान खेळाची भूमिका मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण जर विचार केला तर टीम जाऊन पोहोचलेली ती म्हणजेच 41 या आकड्यावरती 41 रन्स, 41 धावा, लॉस ऑफ 2 विकेट आपण टीमला पाहतोय. शेवटचा एक बॉल या षटकामधून शिल्लक सिद्धार्थचा. यॉर्कर लेनचा चेंडू आहे, अगदी खोलात टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा आणि तितकाच चांगला बॉल आपण पाहिलाय. षटक संपलंय. 3 क्रमांकाचा 3 षटकांचा खेळ झाल्यानंतर टीमची धावसंख्या एकूण धावा धाव फलकावरती 41, लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहतोय बॅटिंग करत असताना टीम वडपे यांची आपल्याला ही खेळाची भूमिका पाहायला मिळाली. वडपेनं बनवल्या 3 ओव्हरमध्ये 41. इथे आपण पाहू शकतो पा क्या बात आहे, काय इफर्ट आहेत बा. 6 धावा षटकार आलाय. सुपर फटका पाहायला मिळतोय, सुपर डुपर फलंदाजी. आदित्य यावेळेला आधीच्या आपण बॅटिंग मध्ये पंकजला नक्कीच मैदाना आतमध्ये पिसळताना पाहिलं. आदित्य कवटेनं आल्या आल्या षटकारानं स्वागत केलंय गोलंदाज. क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय खेळाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आपण इथे पाहिलेल्या. टीम आपण जर पाहिली तर 47 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 14.84 ची सरासरी. शेवटचे 5 बॉल शिल्लक. किती धावांपर्यंत पोहोचतील हा प्रश्न. वडपची फलंदाजी आपण पाहिली तेवढीच छान पाहायला मिळाली, तेवढीच ताकदवर पाहायला मिळाली. पुढचा प्रवास कसा होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि लक्षवेधी भूमिका आपण देखील पाहतो मैदानाच्या आतमध्ये. त्यासाठी आपण जाणार आहोत. कसा होईल प्रवास, किती धावांपर्यंत जातील याकडे सर्वांचं लक्ष. संघ जाऊन पोहोचलाय पुढे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकूण धावा धाव फलकावरती आता आपल्याला 47 पाहायला मिळाला. 47. फटका फसलाय. फॉलोथ्री मध्ये आहेत खेळाडू आणि हा चांगला झेल अजय. जबरदस्त कामगिरी. अजय पवारला मिळते सफलता. वडपेला बसलेला हा धक्का. खेळाडू होतोय बाद.
50 धावा कंप्लीट झाल्या टीम वडफेच्या, 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा धाव फलकावरती आपण 51 पाहतोय. त्यानंतर उषाताई वारगडा यांना आपण पाहतोय, एक प्रसिद्ध गायिका, त्या देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आपलंही स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. क्या बात आहे. गणपतजी वारगडा सर म्हटले तर मग एक तितकेच चांगले प्रसिद्ध ऍक्टर देखील आहेत, ते देखील या सामन्याचा आनंद घेतात. पटकेबाजी छान होतीये मैदानामध्ये, हल्ला चढवलाय. यावेळेला चौकार पाहायला मिळाला, 4 रन्स आहेत, 55 धावा. नाही, आपलं म्हणणं अगदी रास्त आहे विजय सर. कलाकाराची ओळख कलाकार म्हणून आधी होणं खूप महत्वाचं आहे. कारण कलाकार खास करून आपण पाहतो तो टाळ्यांचा भुकेला असतो, अगदी प्रतिसादाचा भुकेला असतो. त्यापैकी हे सर्व कलाकार आपल्या सोबत येला. नुकताच आपण कलाकार चषक देखील पाहिला चिंचपाडामध्ये. म्हणजे कलाकारांना देखील आता तेवढंच अग्रगण्य स्थान निर्माण झालंय स्पर्धा युगांमध्ये देखील. चांगली रनिंग बिन द विकेट. धावा घेत असताना फलंदाज सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न होता. या बॉलवरती आपण पाहू शकतो 2 धावा आल्यात. 57 रन्स आपण धाव फलकावरती पाहतोय. 57 धावा धाव फलकावरती आल्यात. यावेळचा बॉल फिल्डर आहेत, झेल सुटलाय हातातून आणि आता या बॉल वरती आता आपण पाहू शकतो जीवनदान आणि लगेच धावा घेतल्यात बा. टीमची धावा संख्या जी आहे ती एकूण धावा 59 आणि 60 धावांचं टार्गेट मोपाडा संघासमोर वडपे या संघानं नक्कीच ठेवलंय. कसा होईल खेळ येणारा काळ आणि वेळ आपल्याला सांगेल. आपण ते पाहण्यासाठी नक्कीच जाऊ मैदानाच्या आतमध्ये. तोवर वेळ आहे तोपर्यंत आपल्याला सन्मान करून घ्यायच्यात. मंचावरती उपस्थित झालेल्या मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. सन्माननीय अतिथीगण, आदिवासी संपादक, त्यासोबत एक उत्कृष्ट कलाकार आणि तितके चांगले गीतकार आणि तितक्या चांगल्या गीतकार गायिका यांच्या आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तर सन्मानासाठी आपण वळतोय मंचावरती. मी इन्व्हाइट करेन प्रथमतः आदिवासी संपादक गणपतजी वारगडा यांना की आपण आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचंय. तर इथे सन्मान केला जाईल एका आदर्श कलाकाराचा आणि सन्मान केला जाईल तितक्याच चांगल्या प्रसिद्ध लेखकाचा. गणपतजी वारगडा सर आहेत आपल्या सोबत. त्यांचा यथोचित मान सन्मान सोहळा, मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन ग्रुप ग्रामपंचायत सदस्य ट्रॉफी मध्ये जय वाघोबा क्रिकेट संघ धामणी आयोजित या ग्रामस्थ मंडळ धामणी चषकामध्ये आपला इथे मनपूर्वक स्वागत केला जात आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आपलं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करत आहोत विजय शेठ पाटील साहेबांचा. शिवणसई मधील तितकेच हरहुन्नरी कलाकार म्हणून ज्यांच्याकडे सर्व अगदी आदर्शानं पाहतात. चांगले आपण पाहतो तितकेच चांगले गीतकार आणि तितकेच चांगले कलाकार देखील आहेत. खास करून ऍक्टिंगची भूमिका देखील आपण पाहतोय त्यांचे नियमितपणे आपण पाहिलेले आहे. त्यांना देखील इथे सन्मानित करण्यात येत आहे आणि त्यांचा हा सन्मान आपण मंचावरती पाहतो. विजय शेठ पाटील साहेबांचा सन्मान मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग देखील त्यांनी लिहिलंय आणि आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे. नाईट सामन्यांचं आयोजन धामणी गावात आयोजन केलंय जयवंत भस्मारतानं. अप्रतिम संगीत आणि अप्रतिम लेखणी. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत ग्रुप ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आणि तितक्याच चांगल्या प्रसिद्ध गीत गायिका अर्थातच आमच्या सोबत आहेत उषाताई वारगडा यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करतोय की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा. या पुढचा सन्मान आहे उषाताई वारगडा यांचा, आमच्या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे संकल्पक, ज्यांची कल्पक बुद्धी आपल्याला पाहायला मिळते स्पर्धेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून हा सन्मान केला जातोय उषाताई वारगडा यांचा. नक्कीच त्या देखील तितक्याच चांगल्या. खरं तर या जोडीनं आपण पाहिलं की आता आपल्याला युट्यूब वरती सर्वांना नक्कीच सर्वांच्या मनामध्ये घर निर्माण केलं होतं. उषाताई वारगडा असतील, त्यानंतर आपल्यासोबत उपस्थित मान्यवर गणपत शेठ वारगडा साहेब असतील. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत
रेश्माताई वारगडा यांचा, त्यांचा देखील आपण सन्मान करण्यासाठी जातोय. मी जयंत बसमांना विनंती करेन की आपण इथे आपल्यासोबत ज्युनियर कलाकार आहेत, त्या म्हणजेच रेश्माताई वारगडा यांचा आपण इथे सन्मान करूया. मी त्यांना विनंती करतोय की आपण त्यांचा इथे सन्मान करूया. खास करून आपण जर विचार केला तर आता सध्या स्पर्धा परीक्षांना खूप डिमांड्स आहे आणि त्यामध्ये खूप चढाओढ देखील आहे आणि ते करणं म्हणजे सहजासहजी कोणाला जमत नाही. कारण त्यामध्ये आपण पाहतो सगळे जायला घाबरतात, परंतु ताईंची हिंमत पहा की अगदी MPSC या खरं तर फील्डमध्ये त्यांना जायचं आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत, ते सध्या करत आहेत आणि त्यांचा आपण इथे सन्मान करतोय. एक शिक्षित अशा खरं तर व्यक्तिक आहेत आणि त्यांचा हा सन्मान आपण पाहिलेला आहे. मंचावरती उपस्थित आलेल्या सर्व मान्यवरांचा आम्ही पुन्हा एकदा मनशा इथे आभार व्यक्त करतो की आपण आलात आणि स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात, त्याबद्दल तुमचं स्वागत आहे. आवाजामध्ये थोडा फेरबदल करू. टार्गेट आहे ते म्हणजेच एकूण 60 धावांचं. अमोल वीर याचा आपण आवाज ऐकणार आहोत. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा आणि ऐकत राहा. सदस्य ट्रॉफी 2025 चौथं संस्मरण या स्पर्धेचं. स्टे ट्युनेड विथ साईप्रीत लाईव्ह अँड RS DJ धामणे. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच आकाश. ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय आमचे वाघोबा क्रिकेट संघ दामणे आयोजित ग्रामपंचायत सदस्य चषक आणि त्याचनंतर ग्रामस्थ मंडळ दामणे चषक आपण पाहतोय. चौथ्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण खरं तर पाहतोय आणि आज या स्पर्धेची शेवटची रात्र. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं करतोय मी सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग या स्पर्धेला जोडला जातोय. आमच्या समेत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सीताराम खंडवीला आपण पाहतोय. त्याचनंतर समोरच्या भूमिकेमध्ये आकाश शेलके असतील, त्याचनंतर स्वप्नील जहाबाली, मेन फ्रॉम वांगणी बेकरा, त्याचनंतर सूरज वाघ देरंगावचा सुपरस्टार खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅच कडे. दोन पंच आपल्याला पाहायला मिळतील. ऑफिशियल पंच एका साईडला हरीशला पण पाहतोय आणि एका साईडला सुरेशला पण पाहतोय. हे दोन नामवंत पंच आज कर्जत तालुक्यामध्ये जर पाहिलं तरी मोठं नाव सध्या टेनिस क्रिकेट विश्वाच्या जगतामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या रात्रीतील दुसरा सामना मैदानावरती मोपाडा संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना टीम वडपे संघ या दोन संघांमध्ये महायुद्ध पाहायला मिळतोय. उत्तर अर्थाला सुरुवात. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिला गेम फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज पंकज पारधी. फुलर लेनचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक एंड वरती प्रशांत पवारला पण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळतोय. मिड विकेटला एकच धाव एका धावेनं संघाचा श्रीगणेश करत असताना एकता मोपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एकाच ताकदीचे आणि आज पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात आज खरं तर पाहायला मिळतोय. वडपे संघ आम्ही पाहिला होता माथेरानच्या स्पर्धेमध्ये, चॅम्पियन बनला होता आणि त्याचनंतर पुन्हा एकदा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय नाईट रजनीमध्ये खेळत असताना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पंचाच्या उजवीकडे चेंडू फेकण्यासाठी सज्ज. फुलर लेनचा बॉल मिड विकेटला. फटका भरपूर चांगला आणि क्षेत्ररक्षण तितकंच दर्जेदार. वड फिल्डिंग पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. संपायर डिसिजन फॉर नो बॉल नो चेंडू. 1+1 या अशा 2 धावा मिळतील. 2 धावेने संघ पुढे सरकेल. एकता मोपाडा संघ जाऊन पोहोचेल 3 धावा. एकच धावले का हाईट फॅक्टरचा? तिसऱ्या पंचांची मदत केली जाते बा. स्क्रीनवरती हाईट फॅक्टरसाठी रिव्ह्यू घेतला जातोय. सायब्रिजच्या माध्यमातून ही स्पर्धा खरं तर लाईव्ह कव्हरेज केली जाते. म्हणजे प्रेम वाघमारे असतील, त्यांची संपूर्ण सेना आज 5 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आज शेवटची अंतिम रात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केला जातोय. हाईट फॅक्टरसाठी नो चेंडू आहे की नाही हे खरं तर स्क्रीनवरती पाहिलं जाईल. मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेचे सर्व अर्थातच जयबंद आता बसमा आणि त्यांच्या समेत नरेश यांना आपल्याला पाहायला मिळतोय. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. बारकाईनं पाहिलं जातं. स्क्रीनवरती निश्चित आपण पाहतोय ही स्पर्धा जर म्हटली तर या विभागातील एक नामवंत स्पर्धा अर्थातच ग्रामस्थ मंडळ चषक सदस्य चषक जे वाघोबा क्रिकेट संघ दामणी आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. नो चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एकदम या 2 धावेनं संघ पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचेल तो 3 आकड्यावरती. प्रशांत पवारला पण पाहतोय. एका साईडला शुभम नाईक जबरदस्त खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांत पवार म्हटलं बायकर मॅन. त्याचनंतर शुभमला देखील आपण पाहतोय. पण पुन्हा एकदा नो चेंडू
पंच आमचे गडबाडले जात आहेत. नो चेंडू बिमर चेंडू फेकला जात आहे. हाईट वेक्टरचा सलगचा दुसरा नो चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज चेंज केला जाणार आहे बा. सलगचे 2 नो चेंडू फेकले आणि त्याच कारणास्तव संघ आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय तुम्ही एकदा मोपडा संघ जाऊन पोहोचलाय तो 6 या आकड्यावरती. इथे नवीन गोलंदाज वापरला जाईल. सलगचे 2 चेंडू खराब पाहायला मिळाले. हाईट वेक्टरचे नो चेंडू आपण पाहिला होता. गोलंदाज होता. गोलंदाजच्या मार्कवरती पंकज पारदीला पण पाहिलं आणि त्याचनंतर नवीन गोलंदाज इथे वापरला जाईल. संघ जाऊन पोहोचला एकता मोपाडा संघ तो 6 या आकड्यावरती. पहिल्या पूर्वार्धामध्ये वडपे संघानं बनवल्या 59 धाबा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आणि त्याच कारणास्तव 60 धाबांचा पल्ला इथे गाठत असताना पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकावरती पंकजनं मी तर म्हणेन खराब गोलंदाजी पाहायला मिळेल. फ्रीडची नामी संधी निश्चित प्रशांत पवारसाठी आपण पाहतोय. प्रशांत पवारचा खेळ बऱ्याचदा पाहिलाय. एक चांगला खेळाडू म्हणून चर्चेत असलेलं हे नाव मोठमोठ्या स्पर्धा हे खेळाडू अक्षरशः गाजवलात. मात्र आज पुन्हा एकदा सध्याच्या चषकामध्ये कोणत्या रीतीने फलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं राहील. गोलंदाज देतोय कल्पेशला पण पाहतोय. बॅटची टॉप एज मात्र फ्रीडची नामी संधी धावचीचे प्रयत्न जरूर केला जातोय. शुभम नाईकला जास्तीत जास्त स्ट्राईक रोटेट करावी लागेल. मोठे फटक्यामध्ये माहेर असणारा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बायकर मॅन अर्थात शुभम नाईक ऑन स्ट्राईक इन वरती संघाचा संघ नाईक म्हणून आज भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज ही स्पर्धा पण पाहतोय. खरं तर पाहायला गेलो तर आज ए पोल मधील सर्व संघ आणि त्याच कारणास्तव दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला सामना पण पाहिला होता खांदा संघ आणि त्याच्या विरोधात भिंगार संघ अजयचा संघावरून पाहिला होता आणि तो सामना जिंकला खांदा संघानं आणि त्याच नंतर मैदानावरती मोपाडा संघ आणि त्याच्या अगेन्स्ट वडपे या 2 संघांमध्ये बॅटची टॉपिस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. गल्लीमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पलीकडे गोळीच्या वेगानं पहिला दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. शुभमच्या बॅटमधनं 4 धावा पाहतोय. मार्क वरती तर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय शुभम यावेळी आक्रमण रूप धारण करत असताना एक चौकार त्याच्या बॅटमधनं यावेळी सेन्सिबल क्रिकेट जेलची नामी संधी चांगले क्षेत्ररक्षण प्रयत्न भरपूर चांगले राहिला मात्र जेल सुटला जातोय. एकदा वेगाने कन्वर्ट एका दावेने संघ पुढे सरकेल. एकदा मोपाडा संघ जाऊन पोहोचेल धावपलकेवरती 12 या आकड्यावरती. जुन्या षटकातील काही चेंडूचा हॅलो षटकातील अजूनही काही चेंडू सायकेल बाकी. या बिलचा चेंडू गुड लेंथ वरती चेंडू फेकला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क फारसा पाहायला मिळत नाहीये. टप्पा पडला त्याचनंतर विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता एक चौकार आला तिथून कमबॅक दाखवून देत असताना गोलंदाज कल्पेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये 12 धावा धाव फलकीवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलाय तो एकता मोपाडा संघ. यावेळी मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न उंची भरपूर जास्त पाहायला मिळतोय. लांबी कमी अजून एक झेल सुटला जातोय. वडपे संघ आज मैदानावरती क्षत्ररक्षण क्षेत्ररक्षण करत पाहायला मिळतोय कारण वारंवार चुका या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकांचा वाद देखील संपला जातोय. एका षटकांच्या अखेरीस संघ एकता मोपाडा संघ जाऊन पोहोचला तो 13 या आकड्यावरती बिना फलंदाजाच्या बहुबदल्यामध्ये. कमला संघ तर सीबीडी बेलापूर संघाने नाणेफेकी इथे जिंकले गेल्या आणि 2 धावेने पॅनलाइज केला चिंचकमला संघानं. माफी असावी 2 बॉलने पॅनलाइज केला गेला आयोजकांच्या माध्यमातून सूचित करण्यात येतोय. चिंचकमला संघ आज सामना संपल्यानंतर लगेच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला सीबीडी बेलापूर संघ आणि त्याच्या विरोधात चिंचकमला अर्थातच संजयचा संघ आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ एकाच ताकदीचे मैदानावरती सामना तितकाच इम्पॉर्टंट पाहायला मिळतोय. पहिलं षटक P1चं आपण पाहिलं होतं. पहिल्या षटकावरती चांगली सुरुवात प्रशांत पवार शुभम नाईकनं केली. संघ जाऊन पोहोचला तो 13 या आकड्यावरती. 60 धावा बनवायच्या होत्या उत्तरार्धामध्ये. चांगली सुरुवात मित्र म्हणेन 2 फलंदाजाच्या माध्यमातून ज्या रीतीने फलंदाजी करायची होती
त्या रीतीने खरं तर फलंदाजी दाखवून देत असताना दुसऱ्या क्रमांकावरती गोलंदाज साफ ट्रॅकर मिड विकेटला उडवण्याचा प्रयत्न, चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धावा वेगाने कन्वर्ट करत असताना 2 धावेने संघ पुढे सरकेल. संघ एकता मोपाडा संघ जाऊन पोहोचला धाव फलकेवरती 15 या आकड्यावरती. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये गेल्या 5 रात्रीमध्ये ज्यांना आपण पाहिलं ते आमचे सीताराम खंडवी, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. घर बसल्या प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा एन्जॉय घेतात, त्यांचंही करूया मनपूर्वक स्वागत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही वाहिनी आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा ऑन द विकेट, फटका भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळतो. टॅपिंग क्रिकेट हा ट्रॅकर चेंडू होता, मात्र हलक्या हाताने सजवण्याचा प्रयत्न, तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि एकच धाव एका धावेने स्ट्राईक रोटेट होत असताना शुभम नाईक येतो यावेळी स्ट्राईक वरती. एका धावेने संघ जाऊन पोहोचला तो 16 या आकड्यावरती. सौरभ आलाय गोलंदाजी मार्क वरती, ज्यानं 2 चेंडू फेकलेत, 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं कल्पेशनं फेकलेलं षटक, ज्यानं 13 धावा खर्च केल्या. आतापर्यंत एकही फलंदाज बाद झाला नाहीये आणि त्यामागचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली. 2 झेल देखील सुटलेत. प्रशांत पवारचा एक झेल सुटला, त्याचनंतर शुभम नाईकचा एक झेल सुटला. बॅटचे टॉप इज जरूर पाहायला मिळतोय. पस दिलीपचा क्षेत्ररक्षण फार चांगलं पाहायला मिळालं. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ आलाय गोलंदाजी मार्क वरती आणि तिथून मात्र कमबॅक करून देत असताना पहिल्या हाफमध्ये बनवले होते 59 धाबा आणि त्याचनंतर उत्तरार्धाला जशी सुरुवात झाली आणि गोलंदाजीचा बोलबाला सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर चेंडू पाहायला मिळतोय. कलात्मक फटका बॅटच्या मधोमध चेंडूला पाठवलाय. दुसऱ्या इनिंग मधील शुभमच्या बॅट मधनं पहिला दर्जेदार षटकार पाहायला मिळतोय. सहा धावेनं संघ जाऊन पोहोचलाय धाव फलकेवरती 22 आकड्यावरती. एकही फलंदाज बाद नाही. पुन्हा एकदा लॉंग ऑनला टार्गेट केलं जात आहे. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात द्या, यावेळी चुकी होणार नाहीये. पहिला धक्का लागला जातोय. बिग पिश इन द नेट, मोठा मासा जाळ्यात अटकला जातोय. मोपाडा टीमचा सरसेनापती शुभम नाईक बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. थँक्यू सो मच डीजे. डीजे आर एसच्या माध्यमातून हे संगीत आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या 5 रात्रीमध्ये समालोचकाच्या आवाजाची काळजी घेणारे आणि प्रेक्षकांची मने जिंकणारे आमच्या आर एस डीजे, त्यांचे करूया स्वागत. पहिला धक्का एकता मोपाडा टीमला लागला जातोय. संघाचा सरसेनापती यावेळी बाद झालाय. आपण पाहू शकाल शुभम नाईक तंबूच्या आश्रयाला एक षटकार एक चौकार त्याच्या बॅट मधनं पाहिल्या. व्यक्ती 12 धाव्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. त्याचनंतर प्रशांत पवार आणि मयूर पवार हे 2 फलंदाज मैदानावरती. मधल्या फलीचा फलंदाज मयूरला इथून आक्रमण करावं लागेल. अप ट्रॅकर चेंडू उडवलाय बॅटच्या मधोमध, आउट ऑफ द बार. फलंदाज सौरभच्या बॅट मध्ये मॅक्झिमम हिट 6 धाव्यांसाठी ठोकला जातोय. आणखीन एक दर्जेदार षटकार. थँक्यू सो मच. त्याचनंतर चिंचकमला संघाचा संगणक सुनील देखील इथे उपस्थित झाले, त्यांचं करूया स्वागत. थोडेसं उशिरा मैदानावरती आलं, मात्र आमच्या आयोजकांकडे ते देखील दिलगिरी व्यक्त करतायत. आज बिझी शेड्यूलमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक खेळाडू आपल्या जॉबवरती जात असतो आणि त्याचनंतर जॉब देखील करून मैदानावरती उतरला जातोय. संघ जाऊन पोहोचलाय धावफलकेवरती 28 आकड्यावरती. 28 रन ऑन अ स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम मोपाडा संघ. एका फलंदाजाच्या मोबदल्यात 28 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 60 धावेचा पल्ला गाठायचा होता. दुसरं षटक सौरभनं फेकलं, मात्र सौरभवरती आक्रमण आपण पाहिलं होतं. 2 षटकार या ठिकाणी आपण पाहिला. मयूर पवारनं टोकला एक षटकार आणि त्याचनंतर शुभमच्या बॅटमधनं षटकार आपण पाहिलं होतं. जबरदस्त फलंदाजी, लॉंग ऑफच्या वरतून फटके पाहायला मिळाले होते. यावेळी प्रशांत पवार एक नामवंत फलंदाज, सध्याच्या घडीला चर्चेत असलेले नाव. आज खरं तर आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती एक उंच शिखरावरती हे नाव आपल्याला पाहायला मिळतं. ते प्रशांत पवार आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. एक साधा सोपा झेल, फट कॅच घेतली जात आहे. कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणखीन एक धक्का लागला जातो. एकता मोपाडा टीमला फलंदाज होईल बाद. यावेळी प्रशांत पवारच्या केली सांत. दुसरा धक्का
थँक्यू. दुसरा धक्का लागला जातो या ठिकाणी एकता मोपाडा टीमला. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. एकता मोपाडा संघ, दोन फलंदाज संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाल्या. त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर प्रशांत पवार बाद झाला, त्यानं 7 धाब्यांचं योगदान दिलं. त्याचनंतर शुभम नाईक 12 धाब्यांचं योगदान आपल्या टीमसाठी 5 चेंडूमध्ये. एका साईडला मयूरला पण पाहतो, एका साईडला अजय पवार. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आता जे काय करायचंय ते फलंदाजांना करावं लागेल. 11 चेंडू 32चं समीकरण अजूनही राहिला. या षटकावरती आक्रमण केलं जाईल का, हे देखील प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनामध्ये पाहायला मिळतोय. कारण डावपुरी आताचे फलंदाज क्रिकेटमध्ये नेहमीच आक्रमक ठरत असतात. मात्र अजय पवारला इथून आक्रमण करावे लागेल. सध्या संघ अडचणीत सापडलाय आणि अडचणीतून दूर करण्याचं काम मात्र या फलंदाजाला करावं लागेल. मात्र गोलंदाजी तितकेच दर्जेदार संदीप भवरला आपण पाहतोय. संदीप भवर येतोय गोलंदाजी मार्कवरती. उंच फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बराच वेळा वेमध्ये होता. नो मॅच स्टँडला चेंडू लँड झाला. तोचपर्यंत 2 धावा वेगाने कन्वर्ट केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन फलंदाजीच्या माध्यमातून आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. आता धाव फलकेवरती 30 रन ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. दोन फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये 30 आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. एक चांगली गोलंदाजी मिळते म्हणून या षटकामध्ये देखील पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवरती एक नामवंत फलंदाज प्रशांत पवार बाद झाला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धाबा. संदीप भवरला पण पाहतोय. पहिल्या षटक या ठिकाणी आपण पाहतोय तिसरं षटक फेकत असताना. दुसऱ्या षटकावरती सौरभनं केलेलं कमबॅक आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅकिंग षटक फेकत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पंचांच्या अगदी उजव्या इष्टीकडनं चेंडू फेकण्यासाठी सज्ज आपल्याला पाहायला मिळतो. राईट ओव्हर द विकेटनं हा ट्रॅकर यावेळी उडवला जातोय. तडम्या रिझनला चेंडू 1 बाउन्स ओव्हर द टॉप. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडं. अजय पवारच्या बॅट मधनं अजय पवार ब्रँडेड चौकार पाहायला मिळतोय. थँक्यू सो मच डीजे. 8 चेंडू 22 माफी असावी 9 चेंडू आणि 22 समीकरणात राहिला. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतो. ज्यावेळी संघ अडचणीत होता आणि तिथून निर्णायक सनी चौकार आपल्याला जोर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी मिड विकेट टार्गेट केलं जात आहे बॅटच्या मधोमध. अजय पवारच्या बॅट मध्ये आणखीन एक मॅक्झिमम हिट. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 7 धावेंसाठी षटकार. थँक्यू सो मच. त्याचनंतर पहाडी आवाज आपल्याला वल्लभ गावचा सुपुत्र प्रवीणजी वाघे यांचं इथे शुभाग म्हणतोय. वेलकम प्रवीण, आपलंही मनपूर्वक सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आज आपण पाहिलं होतं एक नामवंत समालोचक आपल्या परिसरातील आपल्याला खरं तर पाहायला मिळतोय. तर प्रवीणजी वाघे यांचे शुभ सन्मान, त्यांचं करूया मनपूर्वक स्वागत. आणि या षटकाराच्या सायानं संघ जाऊन पोहोचला आता 40 या आकड्यावरती. असं वाटत होतं पहिल्या 2 षटकावरती जबरदस्त गोलंदाजी वडपे टीमची राहिली होती आणि त्याच नंतर जसा संदीप आला गोलंदाजीवरती आणि तिथून मात्र आक्रमण पाहायला मिळतोय. अजय पवार ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये डावकुऱ्यात असा फलंदाज. पुन्हा एकदा वेळी लॉंग ऑनला उडवला जातोय. म्हणजे हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय. एकच धाव एका धावेने संघ पुढे सरकेल, संघ जाऊन पोहोचेल. 41 या आकड्यावरती जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. अजय पवार जसा मैदानावरती आला त्यानं 3 चेंडू पेस केला आणि त्यामध्ये 1 चौकार 1 षटकार आणि त्यानंतर सिंगल डबल चांगली सुरुवात करून देत असताना आपल्या टीमसाठी असं वाटत होतं की मोपाड संघ आता अडचणीत सापडलाय आणि तिथून मात्र जबरदस्त फलंदाजी. चला 1 षटकार 1 चौकार ठोकला आणि तिथून मात्र संघाला पुन्हा एकदा गेम मध्ये आणण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून राहिला. मयूर पवारला पण पाहतोय ऑन स्ट्राईक गेटवरती. संदीप या षटकातील काय चेंडूसा केला अजूनही बाकी. टेम्पोपर्यंत फटका भरपूर चांगला लॉंग ऑनला उडवलाय मात्र तिकडे क्षेत्ररक्षक तैनात द्या. एलिव्हेशन कमी मिळालं. आणखीन एक धक्का क्रमांक 3 लागला जातो. एकता मोपाडा टीमला फलंदाज होतोय बाद. मयूर पवार बॅक टू द डगआउट. थँक्यू सो मच. 6 चेंडू आता 19 समीकरण राहिला. 6 चेंडू 19 धाबा.
त्याचनंतर आम्ही विनंती करू अनंत शेठ शिद यांना देखील आम्ही विनंती करू आपण या मंचावरती आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आणि त्याचनंतर अनंतजी खैर साहेब त्यांना देखील आम्ही इन्व्हाइट करतोय की आपण या मंचावरती आपल्याही मनपूर्वक सरचे स्वागत. हे व्यक्तिमत्व खरं तर आपल्याला पाहायला मिळतोय. आज ही स्पर्धेचा अंतिम दिवस शेवटची रात्र मेगा फिनाले या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळेल आणि पाहुण्यांच्या लोड गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याचनंतर भगवानजी खैर साहेबांचं देखील इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम करूया आपल्याला त्यांचं देखील आपण करूया मनपूर्वक सरचे स्वागत. एक नामवंत स्पर्धा आणि या भागातील एक दमदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू सकेल बाकी आणि 6 मध्ये अजूनही 19 धाब्यांची गरज आहे. मात्र 19 धावा डिफेंड केल्या जातील का हे देखील पाहणं तितकाच महत्वाचा. एक नामवंत फलंदाज ऑन स्ट्राईक इनवरती अजय पवारला पण पाहतोय. मात्र या फलंदाजाकडे क्षमता चौकार षटकार टोकण्याची आणि मात्र इथून आक्रमण करणार का हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं असणार आहे. काही ते ना लहरों से डरकर नौका पार नाही होत्या, कोशिश करणे वालों की कभी हार नाही होत्या. मात्र इथून प्रयत्न करावे लागतील मोहपाडा टीमला. 6 मध्ये 19ची गरज आहे. पहिला चेंडू पाहायला मिळतो गुड लेंथ वरती फेकला जातोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अनंत शेठ खैरवाडी उपसरपंच यांचं इथे शुभ आगमन त्यांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. त्याचनंतर भगवानजी खैर साहेब खैरवाडी त्यांचंही मनपूर्वक सहर्ष स्वागत. अनंत शेठ शीद दामणी गावचे एक दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचंही शुभ आगमन त्यांचंही करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आज पडलेला मात्र सामना तितकाच रफंड पाहायला मिळतोय. रमर्षक हा सामना आपण पाहतोय. 5 मध्ये 19 बनवायचे. जबरदस्त गोलंदाजी पूर्णाशी एकदा मात्र पंच आमच्याकडे वळतील. एसएनडीचं वाईट अभ्यंतर चेंडू फेकला जातोय. अतिरिक्त एक धाव एका धावेने संघाची धावसंख्येत बदल धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 पलकेवरती. आता 42च्या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिलं षटक कुणालच्या माध्यमातून आपण पाहतोय. शेवटचं षटक फेकत असताना पहिला चेंडू निर्धाव पाहिला होता. त्याचनंतर अभ्यंतर चेंडू पुराताचा फलंदाज आपण पाहतोय अजय पवार एक आक्रमक रूप धारण करता खरं तर या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतोय. आज मैदानाच्या आतमध्ये वेगळाच लयमध्ये अक्षरशः वडपे संघ आपण पाहतोय. याच मैदानावरती आपण पाहिलं होत्या 50-60 धावा देखील चेस करू देत नाही. आणि त्यामागचं कारण गोलंदाजी भरपूर चांगली फिंगर रोल पाहायला मिळतो. टप्पा पडला थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या हातामध्ये 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी आहे आणि अजूनही 18 धाव्यांची गरज आहे. मोपाडा संघ आपण पाहतोय. रसायनी परिसरातील नामवंत संघ आपण पाहतोय. गॅप भरपूर मोठी चेंडू 1 बाउन्स ओव्हर द टॉप जाईल सीमारेषेच्या पलीकडं. 4 धावेने संघ पुढे सरकेल. एकटा मोपाडा संघ जाऊन पोहोचेल. आता धाव फलकेवरती 46च्या आकड्यावरती. थँक्यू सो मच डीजा. सामना जसा प्रेक्षकांना अभाव होता तसा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. एकटा मोपाडा संघ आणि त्याच्या विरोधात फाईट करत असताना हा वडपे संघ पण पाहतोय. खूप लांबवरचा प्रवास करून या स्पर्धा केल्यासाठी अगदी वेळेवरती दाखल झाला होता. फटका भरपूर चांगला बॅटच्या मधोमध मिड विकेटच्या वरतून फटका सजवला जातोय. आउट ऑफ द पार सीमा रेषेच्या पलीकडे ठोकला जातोय. अजय पवारच्या बॅटमध्ये मॅक्झिमम मिनिट 6 धावांसाठी षटकार. वडपे संघ आज अंतिम रात्री या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. तर वडपे संघाला आम्ही विनंती करू का आपण स्पीडअप घ्यायचे पहा, कॉपरेट करायचंय, आयोजकांना थोडंसं सहकार्य करायचं पहा. एक चांगली स्पर्धा आपण खरं तर पाहतोय. या स्पर्धेची चर्चा देखील आपण 1 महिन्या अगोदर पाहिली होती. जे वाघोबा क्रिकेट संघ धामणे आयोजित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मंडळ चषक आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार स्पर्धा. त्यानंतर मोपाडा संघाने सामना जर जिंकला तर प्रथमेश वाघे आजकडनं तब्बल 2000 रुपयाचे कॅश प्राइज असणार आहे बा. 2 चेंडू 8 धाबा. अजय पवार यावेळी यू मिस
इनडेफिनेटली फलंदाज इथे बाद, धक्का लागला जाईल मोपाडा टीमला. फलंदाज इथे बाद होत असताना अजय पवार बॅक टू द डगआउट. तिथून पुन्हा एकदा मात्र कमबॅक करून देत असताना त्या टीमसाठी पाहायला मिळतो. वडपे टीमचा हा गोलंदाज आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू 8 धावेची गरज आहे. राईट ओव्हर द विकेट ना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर उडवलाय, लॉंग ऑनच्या वरतून ठोकला जातोय. आणखीन एक मॅक्झिमम हिट षटकार मात्र सामना इथे जिंकला जातोय. गोलंदाजी करणारा वडपे संघ. कॉंग्रॅच्युलेशन अडलक टीम. एकता मोपाडा संघ तुमचे या स्पर्धेमध्ये हार्दिक अभिनंदन. अगदी वेळेवरती ही स्पर्धा आपण पाहतोय. थोडासा उशीर मैदानावरती जर आपल्याला पाहायला मिळतोय, मात्र याच नंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल एका